नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आपण सध्या आझाद मैदानावर आलो आहोत। तुम्हा सगळ्यांना जी आहे एक गोष्ट माहितीच असेल की न्याय मिळवणं हे प्रत्येक माणसाचा हक्क असतो। आणि इथे जे आहेत आपल्यासोबत एक आजी जोडल्या आहेत, त्या लगातार 1 वर्षापासून जे आहेत आपला न्याय मिळवण्यासाठी इथे येत आहेत, पण तरी सरकारने अजून त्यांच्या कसल्याच मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहेत। ही जी मागण्या आहेत ते आपल्या आपल्या नातूसाठी जे आहेत न्याय मिळवण्यासाठी करतायत। चला त्यांच्याशीच बोलूया की त्यांचा पूर्ण मुद्दा काय आहे, ते इकडे का आले आहेत। आपलं नाव काय? शांताबाई भरत पिंपळे। आपण कुठून आलात? गंगापूर वरून आलेली आहे आणि माझं घर सोडून दिलेलं आहे। हे लोक मला मारायला फिरते मॅडम। मी आज 2 वर्ष जशी घटना घडलेली असं ते लोक मला धुंडून मारून टाकायला, तर मी एक गावावर राहत नाही, मी कुठं पण फिरू राहिली। माझ्याकडे पैसा असला नसला मी कोणाला भीक मागून भाकर मागून आपला प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे माझा प्रॉब्लेम हा आहे तर ह्या लोकांनी काय केलं, मुलावर आरोप ठेवला। तो मुलावर असा आरोप ठेवला की मुलगी घेऊन गेला, पण हा मुलगी घेऊन गेलेला नाही, मुलगी बी गेलेली नाही। त्यांचं बहीण भावंड्याचं नातं असल्याच्या नंतर बहीण भावासंग पळू शकते का? नाही पळू शकत। तर मुलीने अशा जबाब दिल्या पोलीस स्टेशनला, त्या मुलाला मारून आणून त्याचा व्हिडिओ करून आणि तो म्हणजे असे कपडे काढून व्हिडिओ केलेला 7-8 जणांनी। तो व्हिडिओ त्यांनी केला आणि पोलिसाला दाखवला का बाबा यांनी असं असं केलं, पण त्यांनी तसं काही केलेलं नाहीये। मुलीने बी काही तसं केलेलं नाही। तर मुलीला ज्या टायमाला आमची कंप्लेंट पडली तर मग ह्या लोकांनी मला काय केलं, त्या मुलाचा संशय धरून मुलीचा संशय धरून त्यांनी काय केलं, मला म्हणले तर आजी तुम्ही चला, आमचं जरासं मुलं पळून गेलेले त्यांना आणायला जायचंय, पण ते पळालेलेच नाही। तर म्हणलं कसं काय जायचं, तर नाही म्हण। मग मी त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनला चला, आपण पोलीस स्टेशनला कळवू आणि कळवल्याच्या नंतर आपण जाऊ जर असन तसं। तर नाही नाही म्हणे, माझा मोबाईल राहिला ते म्हणायला लागले। मोबाईल म्हणून असे ती कोणची गाडी राहती, बिलोरा गाडी नाही राहत मोठी, त्या गाडीमध्ये मला बसवून नेलं त्यांनी। बसवून नेल्याच्या नंतर मॅडम मला घरी नेल्याच्या नंतर त्यांचा बंगला, त्या बंगल्यावर 25-30 लोक असताना तर मला गेल्या गेल्याच मारहाण चालू केला त्यांनी। मारहाण चालू केला तर एक रात्र मारून म्हणजे दारू बियर पिऊन असे मला मारलं। त्या लोकांनी मारून त्यांनी माझं असं रक्ताने असं भरून गेली, मी अशी आडवी लोळून गेली। मग त्यांनी काय केले, माझे कपडे काढले आणि माझा व्हिडिओ तयार केला आणि तयार केल्याच्या नंतर त्यांनी ते व्हायरस केल्याच्या नंतर मग ते व्हिडिओ पाहून दुसरे 4-2 लोक आले माझ्याकडं, म्हणजे त्यांच्या घरी आले। ते म्हणे असं कशाला केलं, तसं कशाला केलं। मला आता करून तो चुकला त्यो। मग त्याची काय इच्छा होती, त्याच्या मुलीला काही मी पळवलेलं नव्हतं, मुलगी म्हणली मी पळालेली नाहीये। मग ह्यांनी माझ्यावर बी आरोप तो ठेवला, पोरावर बी आरोप तो ठेवला, पण पोरग काही पळालेलं नव्हतं आणि पोरगी बी काही पळालेली नव्हती। त्यांच्या बदल्यामध्ये हे माझं असं त्यांनी हाल करून सोडले। आता त्याच्यानंतर गंगापूरला कंप्लेंट पडली, चॅनलवर दाखवण्यात आलं, चॅनलवर दाखवल्याच्या नंतर मग ती कंप्लेंट सगळी लिवल्याच्या नंतर मग लोक जिथं तिथं गेले। हे संदीप पिंपळे आणि चवल्या पिंपळे, भावड्या पिंपळे आणि हा महेश काळे, हे लोक सगळे होते। मारायच्या टायमाला त्यांच्या समोर मारहाण चालू आणि बाहेर 1-2 जण राहिले। मध्ये एक दिवस एक रात्र ह्यांनी मारून माझा व्हिडिओ भरून व्हायरस केला तर केला। परत मला पोलीस स्टेशन मध्ये नेलं, पोलीस स्टेशन मधून मला त्या संदीप पिंपळेच्या घरी नेलं। घरी नेल्याच्या नंतर यांनी काय केलं, मला तिथं थांबवलं आणि मग मी काय सांगलं, मला SP साहेबांकडे जायचं, कारण माझं असं केलं तर मी कोणाला तरी भेटणारच ना। मग मी सकाळी उठली, SP साहेबाकडे गेली, SP साहेबाला जाऊन भेटली। साहेब म्हणलं माझा असा व्हिडिओ तयार झालेला आहे, याच्यामध्ये तुम्ही काय दखल घेऊ राहिले? म्हणजे आमचं जेवढं आहे तेवढे आम्ही तुम्हाला करू। पण त्याच्यानंतर परत मला हा संदीप पिंपळे, सुमनबाई पिंपळे यांनी परत गाडीत टाकून कुठं नेलं, जे लोक आहे का गुन्हेगार हे लोक, त्यांच्या घरी रात्री मला 10 वाजता नेलं यांनी। आणि 10 वाजता नेल्याच्या नंतर तर म्हणे तुम्ही केस मिटवून घेतलं तर बरंच आहे, नाही मिटवलं तर तुला मारून टाकू। मग मला परत कुठं घरी नेलं आणि घरी नेल्याच्या नंतर मग म्हणले गंगापूरच्या पोलिसाचा फोन आलेला आहे, चल बाई।
तर मला परत कार गाडीमध्ये त्यांनी नेलं, किडनॅप तर करून त्यांनी परत आणलं, परत आणून परत गंगापूरला नेलं. गंगापूरला जाऊन मला तिथं सोडून दिलं. सगळे लोकांनी मला कोणी साथ द्यायचा असा विषय त्यांनी घेतलेला नाही. तिथलचा आहे एक पंढरपूरचा माणूस आणि ही सुमनबाई पिंपळे यांनी काय ठरवलं का हिला साथ नाही दिला, ही एकटी काहीच करू शकणार नाही, एकटा माणूस तर काहीच करणार नाही ना. पण मी म्हणलं मी एकटी जरी असली तर मी सारी दुनिया फिरणारी बाई आहे, मला पण समजत जाय सरकार दरबार काय. तर मग मी एक दिवस काय झालं, मग मी घरी श्रीरामपूरला गेली, श्रीरामपूर परत SP ऑफिस कडे गेली, SP कडून मग परत मुंबईच्या गाडी बसली. आली मी डायरेक्ट कुठं विटीला आली. विटीला आल्याच्या नंतर मग इथं आझाद मैदानावर मी हात जोडून विनंती केली तर माझ्यावर असा असा अत्याचार झालेला आहे साहेब, मला उपासनला बसायचं. म्हणे बसा म्हणे. मग मला बसवलं उपासनला. मग माझं उपासन 1 झालं, 2 झाले. मग हे साहेबांनी काय केलं, मग डायरेक्ट हे एकनाथ शिंदे साहेब आहे का, अगं त्यांच्या ते सचिव आहे का, त्यांच्याकडे मला नेलं. मग मी रडून त्यांना सांगायला लागली की सर माझा असं असं झालेलं, तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ चालू करून बघून घ्या. नाही म्हणे आम्हाला व्हिडिओ दाखवू नका, आम्हाला जेवढी मदत करायची तेवढी आम्ही मदत करणार आहे. SP ला आम्ही पत्र पाठवू, SP ला बी मदत करावंच लागेल. तर असं मॅटर आहे. हे मॅटरला 1 महिना लोक रडलेले आहे मॅडम. तुम्ही व्हिडिओ चालू करून बघू शकता की तो व्हिडिओ कसा तयार झालेला आहे. तर हे दुसरा मॅटर झाला. आता बी मला मारून टाकायला धमकी देते. मग एक माणसं 4 माणसं येऊन सहज मारून जाते. मग मी कशी एक ठिकाणावर राहू सांगा मॅडम. अच्छा, ती जी मुलगी होती, तुमचं असं म्हणणं आहे की तिच्यावर सुद्धा आरोप लावला गेला, तिला सुद्धा आता जेलमध्ये ठेवण्यात आलंय. पण ती मुलगी तिथे त्या रात्री कुठे होती? ती म्हणजे तुमच्या मुलासोबत तर पळून गेली होती, मग ती कुठे होती? मॅडम आत्ताची गोष्ट आहे ही, आत्ताच मॅटर आहे, 2 महिने पण नाही झाले या मॅटरला. त्या मुलीला काय केलं त्यांनी, समजा मुलीचा किंवा लफडा असेल किंवा नसेल आपण सांगू शकत नाही, पण त्यांचं म्हणणं काय आलं की तो मुलाचा आणि त्या मुलीचा चक्कर आहे. त्याच्यामुळे मग त्या मुलाला साईडला घेतलं आणि ह्या लोकांनी मारून त्याला जाळून पोळून आणि त्याला दिलं टाकून. मग त्या पोरीला बी मारहाण केला आणि पोरीला काय म्हणले की बाई आता ही केस तुझ्या नावावरती, त्याला पोलीस धुंडायला लागले. हे मर्डर तर त्यांनीच केला, पण ही मुलगी तर मर्डर करू शकत नाही. मग मुलीला बळच सांगितलं की बाई हा केस घे, तुला आम्ही सोडवून घेऊ, याच्यातून आम्हाला वाचव. मुलीचा काय जबाब होता या सगळ्या गोष्टीवरती? सगळ्या गोष्टीवरती आमच्या ज्या टायमाला मुलाचा बी त्या टायमाला आमच्या सारखाच जबाब दिलेला आहे. आणि ते व्हिडिओ बी पोराचा मारून आणून त्यांच्या घरी पंढरपूरला अशी माडी आहे तिथं कामाला त्यांच्याकडे ठेवला आणि त्याला 4-5 जणांनी मारून आणून त्याचे कपडे काढून व्हिडिओ करून आणि त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेला आहे माझं हे. तर मग आता त्याचं तर केलं, पण त्याच्यावरती माझं त्याच्याहून बेहतर करून टाकलं. मग मॅडम मी जगायचं का मरून जायचं सांगा, आता तुम्हीच सांगा. माझ्या हात जोडून एवढी विनंती आहे की मला न्याय भेटायला पाहिजे. तर गंगापूर पोलीस स्टेशन, त्या गंगापूर पोलीस स्टेशन वाल्याला मी सांगून आली की साहेब हे मर्डर पोरीन नाही केलेलं आहे, हे मर्डर ह्या लोकांनी केलेलं आहे आणि हे लपवतेत, हे पैसे भरतेत, असं त्यांची चाल आहे. त्यांच्या कोणत्या बी पोलीस स्टेशनला तुम्हाला सांगती हे चोरी करणारा माणूस आहे, वॉन्टेड आहे तो. तो गेला बी तर 10-10 करोडची चोरी करणार आहे. हा जो चवली पिंपळे, भावड्या पिंपळे, महेश काळे आणि हा संदीप पिंपळे हे सारे एकत्र आहे. एकत्र असल्यामुळं मग 4 जणांमधील 1 माणसामध्ये किती फरक होणार तुम्ही सांगा. तर माझ्या एकटीला जर 4 जणांनी धरलं तर मी तर तवाच मरून जाईन. त्याच्यामुळे मॅडम मी लपत येईल. आज बी मला न्याय भेटलेला नाही. मी आता गंगापूरला जाऊन आलेले, त्याचा FR फाडलेला आहे. तो FR साहेबांनी मागवला इथं मंत्रालयाच्या इथलच्या, तो FR आणून दिलेला. मॅडम काय म्हणले आणलं का, म्हणलं मॅडम मी आणलं. त्यांनी सुद्धा लावलेला आहे तिथं आता उपाशांच्या कागदाला. हे बघा त्याला लावलेलं आहे, हे बघा हे मॅटर. मग हे लोकांनी जबरदस्ती हा माझ्यावर गुन्हा असा केलेला आहे. तर हा चेवली पिंपळे, भावड्या पिंपळे, महेश काळे आणि संदीप पिंपळे हा याचे दारूचे धंदे आहे मॅडम. याचा गांजाचा धंदा आहे, मटक्याचा धंदा आहे, लायसन दुकान आहे देशी दारूचं याचं. ह्या पैशाच्या जीवावरती कोणाचे बी मर्डर करू राहिले तर हा 5 लाख रुपये भरून देते चुपचाप. आता 1 मर्डर झाला त्याच्यामध्ये याचा भाऊ अटक झाला, करायला लागायला हेच होते
संदीप पिंपळे, धोंड्या मग पिंपळे. आपल्या मागण्या काय आहेत त्यांच्याशी? माझ्या मागण्या काय आहे तर मला न्याय मिळवून द्यावा हे बस. मला मागण्या काय नाही. ही मागणी अशी आहे तर या आरोप्याला फाशी व्हा. हम्म. माझी मागणी तिथं बी तीच होती आणि इथं बी तीच आहे. तर ह्यांना अटक करून यांना फाशीची ऑर्डर दिली पाहिजे. जसं की आपण सगळ्यांनी पाहिलं, ह्या जे आजी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जे मागण्या केल्या आहेत इकडच्या प्रशासनाकडून ते अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही आहेत. जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची सजा द्यायलाच पाहिजे आहे. त्यांचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे आणि तो व्हायरल सुद्धा करवण्यात आला आहे. जसे की आपण पाहिलं की या आजींचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर काही खोटे आरोप लावण्यात आले आहेत आणि खरे गुन्हेगार जे आहेत त्यांना पळवण्यात आलं आहे. पोलीस प्रशासन सुद्धा त्यांचा साथ नाही देत आहे. तर त्यांना जे आहे पोलीस प्रशासनाकडे फक्त एवढी माग आहे, त्यांना न्याय मिळून हवा आणि बाकीचे गुन्हेगार जे आहेत त्यांना जे आहे अटक करवण्यात यावे. अशाच प्रकारच्या नवीन नवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनिया सोबत.